जुना जो वसईचा विकास आराखडा आहे तो जेव्हा बनला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एक्झिक्यूट झालेल्या नाही आहे. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर बरेचसे जे रिझर्वेशन प्लॉट होते त्या रिझर्वेशन प्लॉटमध्ये आरक्षणं काढून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. रिअल इस्टेटचा बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेला आहे. आणि वसईचे जे प्रश्न आहे खास करून जो वसईमध्ये फ्लड येतो तर हे जे ओपन स्पेसशी त्याचा संबंध आहे. दुसरं की जो पाण्याचा फ्लो असतो जाण्याचा तो पाण्याच्या फ्लोमध्ये जर मध्ये बिल्डिंग बनल्या तर तो फ्लड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शहरामध्ये पूरस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे. आणि आता नवीन विकास आराखडा जर बनवायचा असेल तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. की सगळ्यात आधी की जे जुने आरक्षणं होते ते जुने आरक्षणं का रद्द करण्यात आले आणि ते आरक्षणं रद्द केल्यामुळे शहराच्या एकंदर परिस्थितीवर काय परिणाम झाला. म्हणजे विकासाच्या म्हणा किंवा ओपन स्पेसेसच्या संदर्भातल्या म्हणा किंवा शहरातले जे प्रश्न नव्याने निर्माण झाले त्या संदर्भातला म्हणा तर ते सगळे प्रश्न समजून हा नवीन विकास आराखडा बनवणं गरजेचं आहे. वसई विरार परिसरामध्ये फक्त कांदळवनच उद्ध्वस्त होत नाही. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वसई हे बॅसिन म्हणजे खोलगट भागामध्ये आहे. आणि खोलगट भागामध्ये म्हणजे वसईची जी रचना आहे की एका बाजूला पहाड आहे, जंगल आहे, मध्ये पठारी एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूला कोस्टल एरिया आहे. आणि पठारी आणि कोस्टल एरिया हा जोडला गेलेला आहे. खास करून समुद्रातलं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे खाडीच्या माध्यमातून आतमध्ये येणं आणि वरून जो पाऊस पडतो तो पाऊस समुद्रामध्ये जाणं म्हणजे अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये हा एरिया आहे. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये इथे नगर तयार होते. आणि मग हे जर नगर तयार होत असेल आणि जुने म्हणजे स्थानिक लोक जिथे राहत होते म्हणजे इथे एक तर शेती करणारा मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक होता, शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये होता, मच्छीमार इथे मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि शेती करणारा जो समाज आहे आणि मच्छीमारी करणारा जो समाज आहे आणि दुसरं शेतीमध्ये पण 2-3 प्रकार होते. म्हणजे एक तर की त्याला काय म्हणतात सॉल्टची शेती करणारा एक वेगळा वर्ग होता आणि त्याला मिठागर आपण म्हणतो. तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे मिठागराची संख्या होती आणि अजूनही आहे, अजून तुम्हाला दिसेल. आणि मच्छीमारी करणारा समाज होता. आणि तिसरा जमिनीमध्ये पेरून उत्पन्न घेणारा म्हणजे पालेभाज्या असेल, केळी असेल, फळभाज्या असतील, तांदूळ असेल. तर हे 3 प्रकारची शेती होती. आणि चौथा जो घटक होता तो फॉरेस्टवर जगणारा होता. आणि हा विकास जेव्हा इथला विकास व्हायला लागला त्यावेळेस हे सगळे उद्ध्वस्त व्हायला लागले आणि नवीन इथे इंडस्ट्री आली, मायग्रंट वर्कर झाले. आणि कांदळवन नष्ट होत गेल्यामुळे काय झालं की शहराची जे पाणी वरून पडणारं जे पाणी आहे ते कोपिंग करण्याची कॅपॅसिटी संपली. दुसरं मच्छीमार जे होते की त्यांच्या नवीन मच्छी जी प्रजनन व्यवस्था आहे मच्छीची आणि त्याच्यामुळे मच्छी काय म्हणतात त्याला त्या मच्छीचं जे पीक आहे किंवा मच्छी नवीन काय म्हणता येईल म्हणजे त्याचं प्रजनन व्यवस्था जी होती मच्छीमारीची ती मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झाली. त्यामुळे इथे जे आधी मच्छी मिळायची ती आता आतमध्ये खोलवर गेलेली आहे किंवा दुसरीकडे गेलेली आहे. तर याचा जो संबंध आहे कांदळवनाचा म्हणा किंवा ज्या खाड्या बुजवण्यात आल्या त्याचा हा एकंदर फ्लड निर्माण करण्यासोबत पण जुळलेला आहे. आणि इथले जे पाणी होतं गोड होतं तर ते पाणी पण खारं झालेलं आहे आणि सॉल्टी वॉटर झालेलं आहे.
आणि तिसऱ्या बाजूला इथला जो स्थानिक भूमिपुत्र होता, जो शेतीवर आणि मच्छीमारीवर अवलंबून होता, तर ते पण काय म्हणतात त्यांचा रोजगार आणि लाईव्हलीहूड संपण्याचं काम झालेलं आहे. पण आता बरीचशी परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे नवीन शहर जेव्हा बसतं तेव्हा ह्या सगळ्या घडामोडी होत असतात. पण विकास म्हणजे जर आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर शहराचा विकास आराखडा बनवताना 2-3 मुद्द्यांना आपल्याला हात घालणं गरजेचं आहे. कारण का आता इथली जी लोकसंख्या आहे ही 25 ते 40 लाखाच्या जवळपास गेलेली आहे. 40 लाखाच्या वर पण जाण्याची पुढच्या काळामध्ये शक्यता आहे. तर कुठला असा एरिया आहे की ज्या ठिकाणी पब्लिक हाऊसिंग होऊ शकेल आणि ते पब्लिक हाऊसिंगचे क्षेत्र रिझर्व करताना वरून पडणारं पाणी हे आणि इथून जे ड्रेनेजची जी व्यवस्था आहे आणि ते पाणी समुद्रामध्ये जाण्याचा जो फ्लो आहे त्याला कसं आपल्याला डिझाईन करता येऊ शकेल हे बघणं गरजेचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर मग याचा टोपोग्राफी सर्वे करावा लागेल. मग आपल्याला इथल्या ड्रेनेज सिस्टमची क्षमता काय ते बघावं लागेल. पाणी किती पडतं वरून आणि ती पाणी वाहून नेण्याची कॅपॅसिटी आणि फ्लो बरोबर आहे का ते बघावं लागेल. आणि मग ते पूर्ण मास्टर प्लॅनमध्ये याला कसं इन्कॉर्पोरेट करता येईल ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. दुसरं जो कोस्टल एरिया आहे, कोस्टल आणि शेतीचा जो एरिया, तिथे डेव्हलपमेंटचे रिस्ट्रिक्शन्स आपल्याला आणावे लागतील आणि तिथे नवीन पद्धतीचे रोजगाराची व्यवस्था काय होऊ शकते आणि त्याच्यामध्ये पर्यटन हा महत्त्वाचं केंद्र बनू शकतो. आणि पर्यटन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूरक पर्यटन व्यवस्था इथे कशी डेव्हलप करता येईल आणि त्यासाठी डेव्हलपमेंटवर बेसिकली बंधनं आपल्याला काय आणता येऊ शकते. कारण का पर्यावरणपूरक जर विकास करायचा असेल तर तिथे हाय राईज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स हे महत्त्वाचं नाही आहे. आणि इथलं जे पर्यावरण पूरक जर इंडस्ट्री आपल्याला पर्यटन व्यवस्था जर डेव्हलप करायची असेल तर इथला समुद्र महत्त्वाचा आहे, इथल्या खाड्या महत्त्वाच्या आहेत, इथले जुने जे व्हिलेजेस आहेत ते महत्त्वाचे आहे, इथला शेती महत्त्वाची आहे. ॲग्रो टुरिझम हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर ही जी संपूर्ण टुरिझम म्हणजे जो कोस्टल बेल्ट आहे पूर्ण त्याला कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल आणि त्याला मास्टर प्लॅनमध्ये आणि DC रेग्युलेशनमध्ये दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. फक्त मास्टर प्लॅनमध्येच हे आणून चालणार नाही तर DC रेग्युलेशनमध्ये पण त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ह्या अनुषंगाने इथलं जे मास्टर प्लॅन आहे हे मास्टर प्लॅन बनवणं गरजेचं आहे. आणि जे 40 लाख जे लोकसंख्या आहे त्याला इन्कॉर्पोरेट कसं करता येईल, डेव्हलपमेंटमध्ये नवीन रोजगार कसे येऊ शकेल, पर्यावरणपूरक रोजगार कसे येऊ शकेल, कुठला भाग हा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी असला पाहिजे, कुठला भाग एन्व्हायरमेंटल फ्रेंडली रोजगार निर्माण करण्यासाठी असायला पाहिजे, याची एकंदर स्ट्रॅटेजी म्हणून मग हा मास्टर प्लॅन बनवायला पाहिजे. मास्टर प्लॅन काय फक्त जमिनीवरचा नकाशा नाही आहे. तर तुमचं ॲस्पिरेशन काय आहे, तुम्ही कसं बघता, तुमचं त्याचं आर्किटेक्ट काय आहे त्या शहराचं, तिथली इकॉनॉमी काय आहे, त्या इकॉनॉमीमध्ये त्याला कसं रिप्रेझेंट करणार आहे आणि इथले जे प्रश्न आहेत, इथले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि इथल्या लोकांचे जे ॲस्पिरेशन्स आहेत डेव्हलपमेंटचे त्या अनुषंगाने त्याचं एक डिझाईन आहे मास्टर म्हणजे जमिनीवर बनवलेलं. आणि ते डिझाईन तुम्हाला पुढे 20-25 वर्ष कसं पुढे घेऊन जाणार आहात ते तुम्हाला मांडावं लागतं. तर मास्टर प्लॅन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये शहराचा व्हिजन प्लॅन असला पाहिजे, मग त्याला मास्टर प्लॅनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्या आधारावर DC रेग्युलेशन्स पण बनलं पाहिजे. हे एक कॉम्पॅरेटिव्ह असणं गरजेचं आहे.